नमस्कार मित्रांनो, व्हॉट आर द डेटा टाइप्स इन प्रोग्रामिंग लँग्वेज याच्यावर जाण्याआधी आपण एक स्टोरी पाहू, ज्याच्याने आपल्याला तो टॉपिक समजलेला खूप सोपं होईल. समजा आता तुमचा मित्र बाजारात गेला होता आणि त्याने काहीतरी सफरचंद किंवा कोणतंही एक फळ तो घरी घेऊन आला. समजा सफरचंद ते आणलं आणि त्याने काय विचार केला, मित्राच्या नात्याने आपल्यासाठी तो दुसऱ्या दिवशी एक सफरचंद घेऊन आला. पण सफरचंद काय असतं हे आपल्याला माहिती नाहीये. तो काय बोलला आपल्याला, सफरचंद देऊन याला सफरचंद म्हणतात किंवा याला ऍपल म्हणतात, या पद्धतीने त्याने आपल्याला सांगितलं. ओके, तर आपण काय केलं, क्युरिओसिटीने त्याच्याकडे पाहिलं वाया आणि त्याला खाल्लं आणि खाल्ल्यानंतर ती गोष्ट आपल्याला जास्त आवडली. त्याला आपण काय विचारलं नंतर, अरे इथं भारी, याच्याबद्दल अजून थोडंसं मला काहीतरी सांग. मग त्याने काय सांगितलं, हे एक फळ आहे. काय आहे? फळ म्हणजे फ्रूट. ओके, बरोबर, या पद्धतीने. मग काय झालं स्टोरीमध्ये, नेक्स्ट डे खाल्ल्यानंतर झालं, मित्र घरी गेला, आपण आपल्या घरी आलो, बरोबर. तर नेक्स्ट डे काय झालं, आपण आपल्या वडिलांसोबत बाजारात गेलो आणि बाजारात दूर एका ठेल्यावर आपल्याला सफरचंद दिसलं, ऍपल, जे आपण आपल्या मनामध्ये स्टोअर करून ठेवलं होतं. मित्रांनी खाल्ल्यानंतर आपल्याला खूप आवडलं ते म्हणून. ओके, जसं ते ऍपल आपल्याला दिसलं, आपण काय म्हटलं, पप्पा सफरचंद. ओके, कसं काय म्हटलं, कारण की तो डेटा आपण मनामध्ये कुठेतरी स्टोअर करून ठेवला होता आपल्या ब्रेनमध्ये. तसंच प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये बी डेटा टाइप्स आणि व्हेरिएबल्स असतात. तो डेटा कुठेतरी स्टोअर करून ठेवलेला असतो आपण. कसा, बघा, जसं की हे फ्रूट आहे, जसं मित्रांनी सांगितलं की फ्रूट मध्ये ऍपल येतात, बरोबर. तर डोक्यामध्ये किंवा मेमरीमध्ये आपण डेटा कसा स्टोअर करून ठेवू शकतो, उदाहरणार्थ जसं आपण कम्प्युटरमध्ये ॲज अ फोल्डर स्टोअर करतो, त्याच्यामध्ये इमेजेस स्टोअर करतो, त्या पद्धतीने. म्हणजे समजा आपण आपल्या ब्रेनमध्ये फ्रूट नावाचा एक फोल्डर बनवून ठेवतो. अच्छा, हमको सिखा रिया है. फ्रूट, मग त्या फ्रूट फोल्डर मध्ये आपण काय ठेवू, त्याने सांगितल्यानुसार की हे एक फळ आहे, आपण त्याच्यामध्ये असा मध्ये इथं ऍपल लिहून ठेवू. ओके, बरोबर. नेक्स्ट बाकीचे अदर फळं बी त्याच्यात राहू शकतात, जसे ग्रॅप्स म्हणजे द्राक्ष किंवा दुसरे कोणतेही फळं. अशा पद्धतीने आपण त्याला कुठेतरी मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवतो. म्हणजे जेव्हाही आपण त्या गोष्टीला पाहू, आपल्याला लगेच ती गोष्ट काय ते समजायला पाहिजे, बरोबर. तसंच प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डेटा टाइप्स, व्हेरिएबल नेम्स या गोष्टी असतात. कशा, तर चला आपण ते आता समजून घेऊ. बघा, या सर्व गोष्टी झाल्या समजण्यासाठी. तर प्रोग्रामिंग मध्ये काय असतं, वेगवेगळे डेटा टाइप्स असतात, जसे की इंटिजर टाइपचा डेटा स्टोअर करण्यासाठी. इंटिजर म्हणजे एक प्रकारे होल नंबर्स, ज्याला म्हणतो आपण 0, 1, 2, -1, -2, हे सर्व नंबर किंवा पूर्ण नंबर म्हणजे एक प्रकारे इंटिजर नंबर. अशा प्रकारचे जर नंबर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचे असतील तर प्रोग्रामिंग मध्ये इंटिजर डेटा टाइप वापरला जातो. अच्छा, आता डेटा टाइप तर वापरून घेतला आपण, त्याला काहीतरी नाव बी तर द्यायला लागेल. नंबर आहे, नाव देण्यासाठी प्रोग्रामिंग मध्ये या गोष्टीला म्हणतात व्हेरिएबल नेम. तर व्हेरिएबल नेम काय काय देऊ शकतो आपण, सिंपली नंबर देऊ शकतो, तो एक प्रकारचा नंबर आहे म्हणून. ओके, आणि त्याच्यामध्ये काहीतरी डेटा स्टोअर करून ठेवायचा आहे. काय, कोणत्या टाइपचा, इंटिजर टाइपचा डेटा आपल्याला कशामध्ये स्टोअर करायचा आहे, नंबर नावाच्या व्हेरिएबल मध्ये. समजा आपण त्याच्यामध्ये 5 स्टोअर करून दिला, जसं आपण मेमरीमध्ये फ्रूट नावाच्या फोल्डरमध्ये ऍपल स्टोअर करून ठेवला होता, तसंच प्रोग्रामिंग मध्ये काय लागतं, डेटा टाइप अँड व्हेरिएबल नेम. याच्याने हेल्प काय होईल, हा जो इंटिजर आहे हा कंपायलर कडे जाईल आणि कंपायलरला समजेल काय याच्यामध्ये कोणता डेटा आहे, इंटिजर टाइपचा म्हणजे या पद्धतीचा पूर्ण नंबर वाला, बरोबर. तर हा इंटिजर का वापरला इथं, कंपायलरला समजण्यासाठी. ओके, म्हणजे मशीनला अंडरस्टँड होण्यासाठी डेटा टाइप, आणि व्हेरिएबल नेम का बघ, ह्युमनला अंडरस्टँड होण्यासाठी, आपल्याला अंडरस्टँड होण्यासाठी. बघा किती सोपं आहे या पद्धतीने, बरोबर. आणि हा काय, हा तर ऍक्च्युअल डेटा आहे जो आपल्याला त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा हा डेटा. तर अशाच पद्धतीने प्रोग्रामिंग मध्ये काय असतं, वेगवेगळे डेटा टाइप्स असतात. इंटिजर का वापरता, होल नंबर किंवा पूर्ण संख्यांना स्टोअर करून ठेवण्यासाठी. तसंच वेगळ्या डेटा टाइप्स आपण पाहिला, तो आहे फ्लोट, नंतर कॅरेक्टर. फ्लोट मध्ये काय राहतं, पॉइंट व्हॅल्यू स्टोअर राहतात सर्व, जसं की 1.1,
1.25 फक्त 1 पॉईंट नाही, कोणत्याही Okay. -1.2 किंवा -50.60 असं काही बी कोणत्याही संख्या फक्त पॉइंट वाल्या कशामध्ये असतात, फ्लोट मध्ये. तसंच कॅरेक्टर मध्ये सर्व प्रकारचे कॅरेक्टर्स जसे की ए, बी, सी, डी कोणतेही स्मॉल लेटर राहो कॅपिटल लेटर राहो सर्व त्याच्यामध्ये स्टोअर होतं ते कॅरेक्टर नावाच्या डेटा टाईप मध्ये. आणि यांना लिहिण्याची पद्धत कशी आहे, सगळ्यात पहिली लिहायला लागतो डेटा टाईप, ज्याच्याने ज्या कंपायलरवर किंवा ज्या लँग्वेजने आपण रन करणार तिच्या मशीन कोडमध्ये चेंज करणाऱ्या गोष्टीला. आता याच्यामध्ये सी आपण शिकतोय किंवा जावास्क्रिप्ट शिकतोय तर कंपायलर समजा वापरलेला आहे त्याच्यामध्ये. मग कंपायलरला समजण्यासाठी काय डेटा टाईप, माणसाला म्हणजे आपल्याला समजण्यासाठी व्हेरिएबल नेम, ज्याच्याने जर आपल्याला भविष्यामध्ये त्या डेटाला चेंज करण्याची गरज पडली, कारण की नंबर हा एकच आहे का फक्त 5 नाही, 2 राहू शकतो, 0 राहू शकतो, कोणताही राहू शकतो. Okay. एक प्रकारे व्हेरिएबल नेम ज्याच्याने आपण त्या डेटाला चेंज करू शकतो. या पद्धतीने काय असतं, हे डेटा टाईप्स असतात प्रोग्रामिंग मध्ये. आणि जे डेटा टाईप लगेच बघितल्यावर आपल्याला समजतं की याच्यामध्ये कोणता डेटा स्टोअर होणार आहे, जसं की इंटिजर म्हणजे होल नंबर स्टोअर होणार आहे, पूर्ण संख्या. कॅरेक्टर म्हणजे ABCD किंवा सिम्बॉल्स हे बी तर कॅरेक्टर्स आहेत, तशा प्रकारचे बी लगेच समजते. फ्लोटिंग म्हणजे एक प्रकारे पॉईंट व्हॅल्यू. तर हे काय, हे लगेच समजणारे डेटा टाईप्स आहे. त्याच्यामुळे यांना प्रोग्रामिंग मध्ये प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स असे म्हणतात. काय, प्रिमिटिव्ह, जे लगेच समजतात. एक प्रकारे आपण इथे लिहून घेऊ कोणते, प्रिमिटिव्ह. आणि ऑदर अजून कोणते डेटा टाईप्स आहे, ऑदर हे एक प्रकारे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स, जे लगेच बघितल्यावर समजत नाही की कोणते नॉन प्रिमिटिव्ह. त्याच्यामध्ये काय स्टोअर होणार आहे हे बी लगेच समजत नाही, जसं की ऑब्जेक्ट आहे, फंक्शन आहे, ॲरे, हे काय, हे आहेत नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स. आणि जे लगेच बघितल्यावर समजतात त्याच्यामध्ये काय स्टोअर होणार ते प्रिमिटिव्ह. बरोबर. ह्या पद्धतीने डेटा टाईप्स असतात प्रोग्रामिंग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.